तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया बिहारच्या निवडणूक निकालाबद्दल येत आहेत। सुरुवातीचे कल हाती येत आहेत, त्यामध्ये प्रचंड बहुमत भाजपला मिळताना दिसतंय। 160 जागांचा आकडा देखील एनडीएने ओलांडलेला आहे। मोठा पक्ष ठरलाय जेडीयू, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय भाजप, तिसरा राजद आणि चौथा काँग्रेस आणि इतर पक्ष सुद्धा आपली काय जादू दाखवतात हे बघायचं आहे। पण त्याचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका बाजू जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप आहेत, ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आहेत आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर सुद्धा चर्चेत सहभागी झाले आहेत। यापूर्वी मी जगताप आणि मोदी यांच्याकडे गेलो होतो। मी खणकरांपासून आता सुरुवात करतो। गणेश खणकर सर, 160 चा आकडा ओलांडलेला आहे एनडीएनी। तुमचे जे अपेक्षित आकडे होते त्याच्या आसपास आहे का, की अजून अधिक तुम्हाला काय अपेक्षित आहे? निश्चितच जसजसे निकाल आता पुढे जातील आपण बघाल की एनडीएला साधारणतः 180 चा आकडा मिळालेला असेल। याचं कारण असं आहे की सीमांचल किंवा सीमावर्ती भागामध्ये या वेळेला मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं आहे। साधारणतः 70 ते 75% आसपास काही ठिकाणी तर मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे तिथले निकाल यायला थोडासा उशीर होईल। कल आपल्याला कळतील। आता आपण बघितलं असेल की सुरुवातीला आरजेडी ही आमच्या सोबत दाखवत होते आणि आता हळूहळू ही गॅप वाढायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे आत्मविश्वासाने सांगतो, अति आत्मविश्वास नाही, की आम्हाला ज्या वेळेला दुपारचे कदाचित 12-1 वाजेपर्यंत जेव्हा निकाल येतील त्यावेळेला आम्ही साधारणतः एनडीए म्हणून 180 जागांच्या आसपास असू। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वाटतं की अजून 20 जागा एनडीएच्या पारड्यात पडतील आणखी? नक्की 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 आम्ही 180 च्या आसपास नक्की असू। ठीक आहे, ठीक आहे। प्रशांत जगताप, तुम्हाला पटतोय का गणेश खणकर यांनी जो त्यांचा अंदाज वर्तवलाय? त्यांचं एस्टिमेट आहे 180 जागांचं। वाटतं तुम्हाला एनडीए जाईल? अजून 161 आहे त्यांचं एस्टिमेट। 200 पण असू शकतं, पण या संदर्भामध्ये निश्चित का माझा स्वतःचा अंदाज असा आहे की आता साधारणतः एका मतदारसंघात ज्या काही मशीन असतात त्याच्यातला हा चौथा राऊंड संपत आलाय। साधारणतः काही मतदारसंघांमध्ये 22 ते 25 राऊंड होत असतात, त्याच्यामुळे हा 1/3 नाही का राऊंड संपत आल्याचा हा एकूणच कल आहे। अजूनही नाही का 2/3 जे काही राऊंड आहेत ते शिल्लक आहे असं मला वाटतं। पण या सगळं होत असताना मला खात्री की ज्या पद्धतीने श्री राहुलजी गांधी यांच्या सभा रॅलीचा जो काही प्रतिसाद मिळत होता, एकूणच बिहारी जनतेच्या ज्या काही जनभावना होत्या त्या निश्चित या ठिकाणी या सरकारच्या विद्यमान सरकारच्या विरोधात होता। पण हे होत असताना आत्ताचा निकाल हा आमच्यासाठी अनपेक्षित आहे, पण ते होत असताना म्हणजे पहिला जो टप्पा आता किंवा एकूणच या पहिल्या राऊंडमध्ये जो काही निकाल येतोय तो आमच्यासाठी नाही का या ठिकाणी अनपेक्षित आहे। पण मला खात्री आहे की साधारण 12:30-1 पर्यंत याचा एकूणच नाही का पूर्ण कल आल्यानंतर किंवा एकूण पूर्ण नाही का या संदर्भातले राऊंड संपत आल्यानंतर खऱ्या अर्थाने निकाल येईल। मला अजूनही खात्री वाटते की या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरजेडी असेल किंवा काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी दमदार पुनरागमन करेल। आताचा निकाल हा पहिल्या राऊंड मध्ये जरी दिसत असला तरी तो फायनल नाही असं म्हणजे थेट होणार।